नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधुमती आता अभिला सुद्धा म्हणते की अरे मी तुझ्यासाठी एक मुलगी पाहिल, तुझं लग्न लावून देईल, तू काही पोरीला सांभाळू नको. आणि काकांजवळ येते, काकांना म्हणते की काय रे, इतकी वर्ष झाले तुझी बायको जाऊन आणि अजूनपर्यंत तू लग्न केलं नाही, कोणी थांबवलं रे तुला? अरे पुरुषांनी असं बिन लग्नाचं राहायचं नसतं, लग्न करायचं होतं तू. तेव्हा मात्र आता पार्वती आजीला खूप राग येतो. पार्वती आजी मधुमतीला म्हणते की मधुमती बास, ज्या वाटेने आलेली आहे ना, 4 दिवस राहा आणि पाहुणी म्हणून या घरामध्ये राहा आणि निघून जा. इकडे मात्र कोणी तुझे नियम बियम ऐकायला नाही बसले, कोणी ऐकणार नाही. तेव्हा मात्र आता मधुमती म्हणते की हो का, तुम्हाला सर्वांना जर माझे नियम मान्य नसतील, तुम्ही सर्वांनी सुद्धा घराच्या बाहेर चालतं व्हायचं, इथं या घरामध्ये राहायचं नाही. तेव्हा हे ऐकून मात्र आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. मोठ्या तोऱ्यात पदर सावरते आणि जर तुम्हाला इथं राहायचं असेल तर, आणि लगेच सोप्यावर मस्त दिमाखात बसते आणि सर्वांना सांगते की माझे नियम तुम्हाला पाळावे लागतीलच. तेव्हा मात्र आता जान्हवी आणि आनंद खूपच घाबरतात. तर लगेच मधुमती आजीला म्हणजे पार्वती आजी विचारते की काय ग, ते दोघी जण कुठे? तेव्हा मात्र आता रमाकांत काका विचारते कोण काकू, कोण कुठे आहे? मधुमती म्हणते की इचा लाडका नातू अक्षय आणि त्याची बायको रमा, ते कुठे गेले? तेव्हा आजी मात्र मोठ्या तोऱ्यात म्हणते की ते बाहेर गेले 4 दिवस फिरायला. तेव्हा मधुमती तोंडाला हात लावते, अगं बायकांच्या जातीला मोकाट फिरायची परवानगी नाही. आजी म्हणते की का नाही? बाई झाली म्हणून काय झालं, तिला बाहेर हिंडावंसं नाही वाटत का? जग तिला नाही बघावंसं वाटत का? तेव्हा मधुमती म्हणते की आम्ही सुद्धा 4 भिंतीत होतो, मग आमचं काही अडलं का? मग तिचं कसं काय अडेल? तेव्हा आजी मात्र म्हणते की हे बघ मधुमती, अगं रमा आणि अक्षय या दोघांनी खूप काही सोसलं, अगं त्या दोघांनी खूप असे वाईट प्रसंग बघितले, खूप दुःख त्यांनी भोगलंय, म्हणून आम्ही स्वतःहून त्यांना सांगितलं की 4 दिवस कुठेतरी बाहेर जा, स्वतःला वेळ द्या. जान्हवी म्हणते की हो हो एक्झॅक्टली. तर लगेच आजी म्हणते की हो, आम्हीच त्यांना सांगितले की बाहेर कुठे तरी जा आणि एकांतात वेळ द्या एकमेकांना, आणि त्यांच्या बाबतीत जर तू काही म्हटली तर मात्र आता ते ऐकून घेणार नाही, अशी पार्वती आजी स्पष्ट शब्दात त्या मधुमतीला उत्तर देते. तेव्हा मधुमती म्हणते की ठीक आहे, गेले तर जाऊन दे, पण आल्यावर मात्र बघ कसं सुतासारखं मी त्यांना सरळ करते. तेव्हा मात्र आता घरातील सर्वजणी ह्या मधुमतीला तर घाबरूनच असतात. त्यानंतर मात्र इकडे अक्षयला जे काही रमाने खायला दिलेले असते तर ते खाऊन झाल्यानंतर रमा विचारते की काय हो, तुम्हाला आता बरं वाटतं का? तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो मला तर बरं वाटतं, पण आता रमा हे राहिलेलं तू खाऊन घे. तेव्हा रमा म्हणते की नाही नको, तुमचं पोट भरलं तर माझं पोट भरलं, राहिलेलं आहे ते तुम्हीच खाऊन घ्या. त्यावर रमा ही अक्षयला विचारते की अहो मी तुम्हाला काय म्हणते की आपण आता काय करायचे, गाडी येईपर्यंत आपण येथेच वाट बघत राहायचं का? तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, इथं तर अजिबात बसायचं नाही, येथे ऑलरेडी थांबायचं नाही, एकतर खूप अपमान झालेला आहे, आणखीन काही अपमान नको करून घ्यायचं सुद्धा नाही, त्यामुळे चल आपण दुसरीकडे एखाद्या नवीन हॉटेलमध्ये जाऊयात. तेव्हा रमा म्हणते की हो अहो मी विचारलं होतं की दुसरं हॉटेल कुठे आहे, तर ते येथे नाही, अर्ध्या पाऊण तासावर आहे, मग आपण तिकडे कसे जाणार आहोत? तर अक्षय म्हणतो की चालत जाऊ, अर्धा पाऊण तास काय चालेल मी, पण अजून मात्र काही अपमान सहन करणार नाही, चल आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊया. तेव्हा अक्षय मला इतका चिडलेला असतो. तर रमा म्हणते की अगोदर तुम्ही शांत व्हा आणि हे जे काही राहिलेलं आहे ते खाऊन घ्या, म्हणजे तुमची चिडचिड जरा कमी होईल. तरी सुद्धा अक्षय काही ऐकायला तयार नसतो. रमा ही त्याला म्हणत असते की मी तुम्हाला सांगते माझं ऐका, ते खाऊन घ्या. अक्षय म्हणतो की नाही, मला येथे अजून बसून अपमान सहन करायचा नाही. आणि तेवढ्यात मात्र आता तो वेटर रमाजवळ येतो आणि तो नेमका आपल्या त्या साहेबाला घेऊन आलेला असतो आणि तो वेटर म्हणतो की हे बघा. तर लगेच तो साहेब हा लगेच म्हणजे त्यांच्या समोर येऊन उभा राहतो आणि अक्षय रमा तर उठून उभे राहतात आणि त्यांच्याकडे पाहत असतात. साहेब म्हणतो की म्हणजे माझा संशय हा खराच ठरला. अक्षयला मात्र काही कळत नसतं, परंतु रमा मात्र घाबरते. तेव्हा तो साहेब म्हणतो की अहो खरंच तुम्ही खायला सुद्धा चोरतात. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा तू काही चोरलेस? तेव्हा रमा म्हणते की नाही हो, मी चोरलेले नाही, मी त्यांना सांगत होते. आणि तो साहेब मात्र रमाला काही बोलून देत नाही. तो म्हणतो की 1 मिनिट थांबा, एकतर दुसऱ्याचं खायला सुद्धा चोरतात आणि प्रेमाने सांगितलेले ते सुद्धा तुम्हाला नाही कळत, त्यामुळे थांबा, आता मी पोलिसांनाच बोलावतो. तेव्हा मात्र आता अक्षयला पूर्णपणे भीती वाटते आणि हो माणूस नेमका काय असा वागतो हे अक्षयला काही समजत नसते. तेव्हा तो त्या साहेबाला म्हणत असतो अहो नका पोलिसांना बोलू, आणि रमाला म्हणतो की बोल ना आता तू. तेव्हा तो माणूस तर फोन
करायला त्याने घेतलेला असतो। रमा म्हणते की अहो एवढ्याशा कारणासाठी तुम्ही पोलिसांना कशाला बोलवतात, नका बोलू। काही माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही, आम्ही तुम्हाला किती वेळेपासून सांगतो की आमची गाडी वाटेत बंद पडली त्यामुळे आम्हाला लिफ्ट करून येथे यावे लागले, ते तुम्ही ऐकत तर नाहीच। आणि जे काही डॉक्युमेंट्स आम्ही तुमच्याकडे दिले ते जरा बघा एकदा। मी तुम्हाला सांगितलं ना एकदा की माझ्या मिस्टरांना शुगरचा त्रास आहे, त्यांना चक्कर येते, एवढं सुद्धा तुम्हाला कळत नाही का? तेव्हा तो साहेब म्हणतो की तुम्हाला तर प्रेमाने बोललेलं कळत नाही, थांबा मी तुम्हाला बाहेरच हाकलतो। ऑचमन ऑचमन म्हणून ऑचमनला जोरात आवाज द्यायला सुरुवात करतो। ऑचमन धावतच येतात तर तो साहेब म्हणतो की या दोघांना अगोदर या हॉटेलच्या बाहेर काढा। तेव्हा ऑचमन म्हणतात की चला हो बाहेर चला, म्हणून ते रमाने अक्षयला बाहेर घेऊन जात असतात। तर अक्षय लगेच त्या वेटरच्या हातामध्ये प्लेट देतो आणि धरा तुमचे हे, आम्हाला काही खायचं नाही। तेव्हा आता ते म्हणजे साहेब आणि तो जो वॉचमन असतो तर अक्षय आणि रमाला बाहेर घेऊन येतोच। अक्षय म्हणतो की हो हो थांबा, आता मी तुम्हाला दाखवतो, आता मी काही बोलू शकत नाही पण तुम्हाला नंतर चांगलंच दाखवतो। आणि तेवढ्यात मात्र आता गाडीचा ड्रायव्हर तेथे येतो आणि तो म्हणतो अक्षय साहेब आपली गाडी दुरुस्त झाली आणि गाडी बाहेर लावलेली आहे, या बॅगा अक्षय आणि रमाच्या असतात तर तो हातात घेऊनच येतो आणि अक्षय रमा ह्या तुमच्या बॅगा आणि ही गाडीची चावी म्हणून अक्षयच्या हातात ती गाडीची चावी देतो। साहेब आणि ऑचमन मात्र ही बघत असतात आणि तो वेटर सुद्धा। आणि तेवढ्यात मात्र जे सचिन सर असतात तर ते बाहेर येतात आणि अक्षयला बघून म्हणतात की अक्षय मुकादम तुम्ही येते? तर लगेच अक्षय हसतो आणि काय सचिन सर तुम्ही येते, तुम्ही इकडे काय करतात? तर लगेच ते सचिन सर सांगतात की कॉन्फरन्स मीटिंग होती, पण सर अहो तुम्ही इथे काय करता? तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो आम्ही येथे रेस्टॉरंटला यांच्या आलो होतो अपमान करून घेण्यासाठी। तेव्हा मात्र आता तो जो हॉटेलचा मॅनेजर साहेब असतो तर तो विचारतो की खरंच हे अक्षय मुकादम सर आहेत, बिझनेसमन? तेव्हा लगेच ते सचिन सर सांगतात की हो हो हेच अक्षय मुकादम फूड इंडस्ट्रीचे मालक आहे। तेव्हा मात्र आता ह्या मॅनेजरची पूर्णपणे बत्ती गुल होते, तो इतका घाबरतो। अक्षय तर त्याला विचारतो की काय झाले का, झाले का, ओळख पटली का चांगली की आणखीन काही तुम्हाला पुरावा लागतो? तेव्हा आता तो मॅनेजर अगदी घाबरत म्हणतो की सॉरी अहो सॉरी, तुम्हाला ओळखण्यात माझी चूक झाली, मला तर असं वाटलं होतं। तेव्हा अक्षय म्हणतो की काय वाटलं होतं तुम्हाला, आम्ही येथे रूप बदलून तुम्हाला फसवायला आलो होतो का? तुम्हाला इतकं सुद्धा कळत नाही का हो, समोरचा माणूस जनरली तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, माझ्याकडे सर्व कॉपीज आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, माझं सामान आल्यानंतर मी तुम्हाला देतो, हे सर्व मी तुम्हाला सांगत होतो, एवढं सुद्धा तुम्हाला कळत नाही का? असा धंदा तुम्ही करतात का? तेव्हा मात्र आता त्या साहेबांची बत्ती गुल होते, नक्की काय आता अक्षय सरांना उत्तर देऊ हे त्याला काही सुचत नाही। तो अक्षयची माफी मागत असतो, सॉरी माझी चूक झाली। तेव्हा अक्षय म्हणतो की नाही अहो ही चूक नाही, हा तर गुन्हा आहे, ज्या पद्धतीने तुम्ही माझ्याशी आणि माझ्या बायकोशी वागलात ना तो एक खूप मोठा गुन्हा आहे। आता याची कंप्लेंट तर मी करणार आहे, परंतु इंटरनेटवर मी माहिती सुद्धा आता अशी लिहिणार आहे तुमच्याबद्दल। तेव्हा आता तो साहेब म्हणतो की अहो चुकलो म्हणतो ना सर मी तुम्हाला, मॅनेजमेंटला काही तुम्ही कंप्लेंट करू नका नाहीतर माझी नोकरी जाईल। तेव्हा अक्षय म्हणतो की नाही मी तुमचा एकही शब्द ऐकणार नाही, मी मॅनेजमेंट समोर तुमची कंप्लेंट करणार म्हणजे करणारच। तेव्हा रमा ही अक्षयला समजावते की ऐका अहो ते आपल्याला सॉरी म्हणतात ना, मग कशाला तुम्ही इतकं लक्ष देतात, जाऊन दे त्यांना माफ करा। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा हे तर असेच वागत राहतील। तेव्हा तो साहेब म्हणतो की बघा रमा मॅडम सुद्धा तुम्हाला समजावतात, जाऊन दे ना सर। आणि लगेच तो वेटरला म्हणतो की जा यांचं सामान पटकन रूम मध्ये ठेवून ये। तेव्हा आता सचिन सर गुड डे करून निघून जातात आणि आता अक्षय आणि रमाला हॉटेलमध्ये आत नेले जाते अगदी स्वागताने। त्यानंतर मात्र आता इकडे जानकीने आपली पूर्णपणे जे काही लुक आहे तो बदललेला असतो, म्हणजे जे काही हा ब्लाऊज ती घालत असते तर आता मात्र तिने फुलवाहीचे ब्लाऊज घालून ती बाहेर येते। आनंद सुद्धा तिच्या सोबत असतो आणि आयज्जीला म्हणत असते की आयज्जी अहो यात तर खूप मला कम्फर्टेबल वाटतं, कसं दिसतं? आनंदने सुद्धा आपले कपडे बदललेले असतात। आनंद सुद्धा म्हणतो की अगं आजी बघ ना हे कसं दिसतं, मला हे नाही आवडत। आणि त्याच वेळेस मात्र काका आणि अभि यांनी सुद्धा आपले कपडे बदललेले असतात, आपले जे कपडे आहेत त्यापेक्षा जरा वेगळे असे कपडे त्यांनी घातलेले असतात, जे कुर्ता वगैरे घालून ते बाहेर तर येतात। तर अभि आणि काकांनी कुर्ता घातल्यानंतर आनंद आजी आणि जान्हवी तर त्यांच्याकडे सुद्धा पाहायला सुरुवात करतात। तेव्हा काका हे आजीला म्हणतात की अगं आई तू एकदा त्या काकूशी प्रेमाने तर बोल, नशीब दादा आता येथे नाही, नाहीतर तिने आणखीन काय वेगळे नियम लावले असतील, काही सांगता येत नाही। तेव्हा जान्हवी सुद्धा म्हणते की प्लीज आहे आजी तुम्ही एकदा तरी त्यांच्याशी बोला। तेव्हा आजी सुद्धा पूर्णपणे वैतागलेली असते। आजी म्हणते की हे बघा मला सुद्धा आता या घरात खूप असा वैताग आला, पण मुद्दाम मी काही बोलत नाही, 4 दिवस मात्र ती येथे राहील आणि स्वतः कंटाळून निघून जाईल। आणि तेव्हा त्याच वेळेस मात्र मधुवती बाहेर
बाहेर येते आणि काय ग कोण जाईल, काय बोलणं सुरू होतं तुमचं? काका म्हणतात की नाही नाही अगं काकू बस ना तू खाली. तेव्हा मात्र आता काकू मधुमती मस्त तोऱ्यात तर खाली सोफ्यावर बसते अगदी मालकिनी सारखी आणि सर्वांकडे पाहत खुश होते आणि म्हणते की खरंच तुम्ही सर्वजण खूप छान दिसतात. अरे वा, आता मात्र तुम्ही सर्वजण माणसात आल्यासारखे दिसतात. आणि अभिकडे बघून अभिला म्हणते की काय रे तुझ्या इतके झिपऱ्या कशा वाढल्यात, काही तेल पाणी वगैरे करतो की नाही? तेव्हा अभि म्हणतो की करतो म्हणजे आत्ताच्या काळाला धरून ही स्टाईल आहे म्हणून आपले केस सावरतो. तेव्हा मधुमती म्हणते की अरे तुझी खड्ड्यात गेली तुझी स्टाईल, अरे आमच्या गावात तुझ्या केसापेक्षा रेड्याचे सुद्धा चांगले केस असतात, त्यामुळे चल जा तेल आणि कंगवा घेऊन ये. जान्हवीला मात्र खूप हसायला येत असतं आणि आनंद तिला चूप राहायला सांगत असतो. तेव्हा आता काकूंनी अभिला सांगितलेलं असतं की जा तू तेल आणि कंगवा घेऊन ये. तेव्हा मात्र आता आणि जान्हवी या दोघांना खूप हसायला येत असतं. आनंद हसून म्हणतो की अभ्या अरे तेल बरोबर कंगवा बरोबर गंध आणि पावडर सुद्धा घेऊन ये बरं का. तर अभि मात्र मागे पुढे पाहत आपल्या रूममध्ये निघून जातो. तेव्हा अभि मात्र आतमध्ये जातो तर तोपर्यंत आजीही सांगत असते की आता सर्वांनी मात्र ह्याच पेहरावात म्हणजे ह्याच वेशात राहायचं, हेच कपडे घालायचे, अगदी छान दिसतात सर्वजण. तेवढ्यात अभि हा अगदी दपकत पावलांनी आपल्या हातात कंगवा आणि तेलाची बॉटल घेऊन येतो. तेव्हा मात्र आता ती आजीच्या हातात जेव्हा देते तर आजी म्हणते की काय रे अभि हा ब्रश कशाला घेऊन आलास तू? तेव्हा मात्र आता आजी म्हणते की अगं तो ब्रश नाही तर त्याला कंगवा म्हणतात. आजी म्हणते की बहुतेक कंगवा नाही का तुमच्याकडे? तेव्हा अभि म्हणतो की आजी अगं हाच ब्रश सारखा कंगवा आहे. केस असे सावरत म्हणतो की ह्या स्टाईलसाठी हाच कंगवा लागतो, स्टाईल करण्यासाठी आणि असे केस करण्यासाठी खूप म्हणजे उपयोगी पडतो. तेव्हा मधुमती आजी म्हणते की बरं ठीक आहे बस आता तू माझ्यासमोर खाली. अभि म्हणतो की काय? तर मधुमती आजी म्हणते की अरे बस म्हणते ना तुला खाली. तेव्हा मात्र आता अभि खाली बसतो. आनंद आणि जान्हवी या दोघांना तर हसायला येत असतं. अभि हा दपकत पावलांनीच बसतो. तेव्हा मात्र आता मधुमती आजी उठते, कमरेला पदर खोचते आणि तेलाची बॉटल घेऊन अभिच्या डोक्यावर तसं खूप काही तेल ओतून देते. तोपर्यंत आनंद म्हणत असतो की आजी अगं चांगली अशी खसखनी मालिश करते. काकांना सुद्धा खूप हसायला येत असतं. तर आजी ही घसघस मालिश करत असते आणि म्हणते आणि ते तेल लावून ती अगदी सर्व केस मागे विंचरते आणि हे बघ अभि अरे असे केस विंचरायचे असतात, नाहीतर काय ते पूर्णपणे झिपऱ्या कुत्र करून ठेवलं होतं. अगदी अभिचे सर्व केस मागे घेऊन अगदी चोपून टाकलेले असतात. अभि मात्र पाहतच असतो आणि पार्वती आजी तर हे अगदी रागानेच पाहत असते. तेव्हा मात्र आनंदला खूप हसायला येत असतं. तेव्हा मधुमती आजीचं आनंदकडे लक्ष जातं. तेव्हा लगेच मधुमती आजी म्हणते की काय रे तू कशाला दात काढतो, तू पण ये आणि तू पण बस, मी तुझी सुद्धा मॉलिश करून देते. तेव्हा अभि लगेच उठतो आणि आनंद सुद्धा अगदी दपकत पावलांनीच येतो, कारण आता आजीचं जर ऐकलं नाही आणि आजीला मात्र खूप घाबरत असतात. अभि म्हणतो की हो आनंद दादा अरे तू पण बस. तेव्हा आनंद म्हणत असतो की अगं आजी. तर मधुमती आजी म्हणते की चूप एकदम चूप आणि तेलाची बॉटल घेते आणि आनंदच्या डोक्यावर सुद्धा तेल ओतून देते आणि अभि सारखी पूर्णपणे घसघस मालिश करत असते. तर अभि आपले केस कसे विंचरले हे आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये पाहतो आणि तो आता आनंदची जी मॉलिश चालू असते तर त्याकडे लगेच फोटो कॅमेरा फिरवतो आणि फोटो काढत असतो आणि म्हणत असतो की आजी अगं जरा जास्त घसघस कर. तेव्हा मात्र आता जान्हवी ही अभिवर ओरडते काय हे? तेव्हा अभि लगेच आपला मोबाईल बाजूला घेतो, परंतु काकांना सुद्धा खूप हसायला येत असतं आणि ते अभिला शांत राहायला खुणावतात. तेव्हा मात्र आता आनंदचा सुद्धा खूप छान असा भांग पाडून ते केस विंचरून देते आणि त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरून म्हणते की खरंच आता मात्र माझा आनंद खूप छान दिसतो. आनंद म्हणतो की काय आजी? तर जान्हवी मात्र अगदी रडवल्यासारखं पाहत असते. मधुमती आजी म्हणते की माझं बबडं बर का. आणि आनंद जेव्हा आपल्या जागेवर येतो तर आजी म्हणत असते की काय रे तुला अभिला चिडवताना कशी मज्जा वाटत होती? आणि मधुमती आजी परत आपल्या जागेवर सोफ्यावर जाऊन बसते आणि जान्हवीला म्हणते की बरं का जान्हवी, इथून पुढे मात्र तू आता सर्वांनी असेच कापडं म्हणजे कपडे घालायचे. तेव्हा जान्हवी म्हणते की हो काकू आजी, अहो चांगलं तर दिसते, माझ्याकडे खूप काही कपडे आहे आणि ते कपडे आता वायला जातील, वेस्ट होतील, मग काय? तर लगेच मधुमती आजी म्हणते त्या सर्व कपड्यांचं पोत्यारं करून टाक. जान्हवी म्हणते की काय पोत्यारं? तर लगेच आनंद म्हणतो की अगं बारदानं. तेव्हा जान्हवी म्हणते की काय पोत्यारं इतक्या महागड्या कपड्यांचं? आणि पार्वती आजीला म्हणते की आई आजी असे जोरात ओरडते. तर मधुमती आजी लगेच पार्वतीला म्हणते आले का नाही सर्वजण वटणीवर? लावली ना मी शिस्त जी कधीच तुला लावता आली नाही, नियम मात्र माझे आणि हालचाली मात्र यांच्या. तेव्हा मात्र आता जान्हवी आजीला ह्या काकू आजीचा खूप राग येतो. ती मनात
म्हणते की काय कसले आहेत या काकू आजी. रमा आणि अक्षय या दोघांना मात्र सर्व काही आता सांगावे लागेल यांच्याबद्दल, नाहीतर ते येथे यायचे आणि येथे आल्यानंतर मात्र इतका मोठा बॉम्ब त्यांच्यावर पडेल. म्हणून घाईने जान्हवी आता हे रमा आणि अक्षयला सांगायचं ठरवते. त्यानंतर इकडे वेटर रमा आणि अक्षयला रूम मध्ये घेऊन येतो. रमा आणि अक्षय रूम बघून खूपच खुश होतात. तेव्हा अक्षय हा मस्त गादीवर झोपतो तर रमा सुद्धा त्यांच्या अंगावर झोपते आणि पोचलो बाबा एकदा जे असे खुश होऊन म्हणते. तेव्हा अक्षय तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवतो. तेव्हा रमा म्हणते की मला ही जागा मात्र खूप आवडली, खूप सुंदर आहे आणि गादी सुद्धा किती मऊ आहे हो, खरंच खूप छान वाटतं. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं गादीपेक्षा माझा हात जास्त मऊ आहे. तेव्हा रमा लगेच उठते आणि अक्षयच्या मिठीत येऊन झोपते आणि खूप खुश असते. अक्षय सुद्धा खुश होतो. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा आता आपल्याला कोणीही डिस्टर्ब नाही करणार, आपल्यामध्ये कोणीही दुसरं नाही येणार, पुढच्या 2-3 दिवस फक्त आपण. तेव्हा रमा खुश होते आणि तेवढ्यात मात्र आता जान्हवीचा कॉल येतो. तेव्हा रमा फोन घ्यायला जाते तर अक्षय म्हणतो की नाही नाही रमा प्लीज आता फोन घ्यायचा नाही. तेव्हा रमा म्हणते की अहो जान्हवी ताईंचा कॉल आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की आता नको प्लीज नकोय. तर रमा म्हणते की नको म्हणजे काय, त्यांनी विचारायला फोन केला असेल की अहो आपण पोहोचलो की नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं पोहोचलो ना नंतर सांगू. रमा म्हणते की नाही नंतर कशाला सांगायचे आणि लगेच रमा फोन उचलते तर आणि हॅलो जान्हवी ताई आम्ही पोहोचलो सुद्धा. तेव्हा आता जान्हवी म्हणते की अगं ते सर्व तर ठीक आहे पण ऐक ना अगं जरा मला तुला खूप महत्त्वाचं आता सांगायचं. अगं इकडं ना खूप मोठा असा प्रॉब्लेम झालेला आहे. तर रमा म्हणते की काय प्रॉब्लेम. प्रॉब्लेम हा शब्द ऐकल्यानंतर मात्र आता अक्षय आणि रमाला तर धक्काच बसतो. रमा विचारत असते की काय झालं जान्हवी ताई, अहो बोला काय झालं. आपल्या आई आजी आहे ना त्यांच्या आती सांगायला लागणार. तोच लगेच आनंद धावत येतो. आनंद लगेच जान्हवीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतो आणि काय जान्हवी अगं काय चाललं तुझं. जान्हवी म्हणते की अहो तिला सांगायला नको का. तेव्हा मात्र आता आनंद तिच्यावरच रागवत असतो. तेव्हा अक्षय विचारतो की रमाला काय झालं होतं. तेव्हा रमा सांगते की अहो जान्हवी ताईंचा कॉल आला होता आणि त्या सांगतच होत्या आणि काहीच कळत नाही. त्या फक्त इतकंच म्हणाल्या की काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला आणि पुढे मात्र आता त्या काहीच बोलत नाही. हॅलो हॅलो रमा करत असते. अहो जान्हवी ताई हॅलो बोला काहीतरी. तेव्हा मात्र आता आनंदच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि तो आवाज मात्र इकडे आनंद आणि जान्हवी ऐकत असतात. तेव्हा जान्हवी आनंदला म्हणते की अरे फोन चालू आहे. तेव्हा आनंद लगेच रमाचा फोन घेतो आणि हॅलो म्हणतो. तेव्हा जान्हवीला म्हणजे बाजूला ठेवलेलं असतं आणि आनंदच फोन घेतो आणि बोलायला सुरुवात करतो. तर रमा म्हणते की हो अहो आनंद दादा बोला नक्की काय झालं होतं, सर्व ठीक तर आहे ना आता. तेव्हा आनंद म्हणतो की हो अगं काही झालेले नाही, सर्व काही आता ठीक आहे ते. आणि तुम्ही पोहोचलात ना हॉटेलवर सर्व काही व्यवस्थित तर आहे ना. तर रमा म्हणते की हो हो आम्ही सुद्धा व्यवस्थित आहोत. आणि तेवढ्यात अक्षय रमाच्या हातातून फोन घेतो आणि आनंदला हॅलो म्हणतो. अक्षय विचारतो की काय रे दादा काय झाले. तेव्हा आनंद म्हणतो की काही नाही, अरे जरा तुझ्या वहिनीचा प्रँक करण्याचा मूड होता. अरे म्हणजे तेथे पोहोचल्यानंतर तुम्ही काही आम्हाला फोन वगैरे काही केलेला नाही, अरे म्हणून वहिनीने असं केलं. तेव्हा मात्र आता जान्हवी नाराज होते. तिला जे काही सत्य आहे ते आता रमा आणि अक्षयला सांगायचं असतं मधुमती आजीबद्दल. तर आनंद म्हणतो की अक्षय हे बघ काही काळजी करण्याचं काही कारण नाही, तुम्ही एन्जॉय करा, इथलं काही टेन्शन तुम्ही घेऊ नका आणि तेथे सर्व बाकी तर व्यवस्थित आहे ना. तर अक्षय म्हणतो की हो सर्व काही अगदी व्यवस्थित आहे आणि आता खबरदार बर का परत जर फोन केलास तर. तेव्हा आनंद म्हणतो की हो हो यस आणि चल बाय करून तो फोन ठेवतो. फोन ठेवल्यानंतर रमा विचारते की काय झालं हो का. तर लगेच अक्षय म्हणतो की काही नाही अगं जान्हवी वहिनींना प्रँक करत होती आणि तुला तर माहिती आहे की जान्हवी वहिनी आणि प्रँक यांचं अतूट असं नातं आहे. तेव्हा आता रमा डोक्याला हात लावून घेत. अक्षय म्हणतो की खरं तर तिचं आडनाव हे जान्हवी प्रँक स्टार असं असायला हवं होतं. कळलं ना रमा तुला आता सर्वजण कसे आहेत, सतत फोन करत असतात, फोन करतच राहतील, त्रास देतच राहतील, त्यामुळे आता मात्र फोन उचलायचा नाही. आणि तो रमाला प्रेमाने विचारतो की रमा तुला सांग की आता माझ्याकडून काय हवं आहे तुला. तेव्हा रमा म्हणते की खरंच सांगू अहो मला ना खरंच खूप भूक लागली, जेवण हवं आहे, जेवण मागवताल ना. तेव्हा अक्षय डोक्याला हात लावून घेतो आणि वैतागून उठतो आणि लगेच फोन करतो. रमाला मात्र खूप हसायला येत असतं. रमा मुद्दाम गंमत म्हणून अक्षयचे हे सर्व करत असते. त्यानंतर मात्र आता इकडे सीमा ही किचन मध्ये असते आणि मधुमती आजीचं तेथे एंट्री होते. मधुमती आजी म्हणते की काय ग सीमा. तर सीमा घाबरतच म्हणते की आजी अहो चहा झाला मी लगेच घेऊन येते. तेव्हा मधुमती आजी म्हणते की अगं सीमा या घराला किती दिवसापासून कोणी अशी शिस्तच लावलेली नाही, त्यामुळे अगदी सर्वांना शिस्त लावायलाच पाहिजे. त्यामुळे आता मात्र छडी सुद्धा वाजेल आणि शिस्त सुद्धा लागेल. आणि तसं म्हणजे
या सर्वांच्या या घरात फक्त तूच अशी गुणाची आहे बर का। तेव्हा मात्र आता सीमा तर खूप लाजते आणि खुश होते आणि काकू अहो असं काही नाही असे म्हणते। अहो माझी सून आहे ना रमा, तुम्ही तिला काही भेटला नाहीत परंतु भेटल्यावर मात्र तुम्हाला ती नक्की आवडेल, ती सुद्धा खूप गुणाची आहे हो। आणि सॉरी काकू, अहो राग मानून घेऊ नका, रमाने म्हणजे अक्षयच्या बायकोनं या घराला खूप शिस्त लावायचा प्रयत्न केला आणि खूप सारे बदल सुद्धा तिने आमच्या घरात घडून आणले। तेव्हा मधुमती आजी म्हणते की अगं अंधारात गेलं तर उजेडात यायला नको, अगं मला काही यात बदल दिसत नाही, हे घर म्हणजे मला जुन्या आणि पारंपरिक विचारांना उजळून काढायचं आणि बघितलंस का येते जे काही आहे ते अगदी मॉडर्नच चाललंय, म्हणून साखरेचा डब्बा हातात घेते आणि जोरात आदळते। सीमा म्हणते की नाही काकू असं काही नाही, पण तुमचं म्हणणं सुद्धा अगदी बरोबर आहे बरं का, पारंपरिक तर सर्व काही चांगलं असतं, सगळं जुनं ते चांगलं आणि सगळं नवीन ते वाईट असं नसतं ना ओ काकू, जुनं आणि नवीन याचा जर संगम झाला किती छान होईल नाही का। तेव्हा आता काकू म्हणते की नाही अगं सीमा, तुझी जीभ सुद्धा जास्त चुरू चालायला लागली, मला तर वाटलं होतं की तू नक्की माझ्या पायावर पाय देऊन असशील माझ्या बाजूने, परंतु तू सुद्धा आता ह्या मॉडर्न गोष्टीबद्दलच बोलते चुरू। तेव्हा सीमा म्हणते की अहो मी काय म्हणते काकू, एकदा फक्त तुम्ही माझ्या अक्षयच्या रमाला भेटा, तुम्हाला ती खूप आवडेल, मी तुम्हाला सांगते की नक्की ती तुमचं मन जिंकेल। तेव्हा मधुमती काकू म्हणते की बघते ना मी, ती माझं मन जिंकते की मी तिच्या मनावर राज्य करते, हे आता काळच ठरवेल। त्यानंतर आता रमा आणि अक्षय गप्पा करत असतात। अक्षय म्हणतो की वेळ कधी गेला माहितीच नाही। तेव्हा रमा म्हणते की हो ना, अहो त्या रेवाने खरंच खूप धुमाकाळ आपल्या आयुष्यात घालून ठेवला होता। तेव्हा अक्षय म्हणतो की हो रमा, मी सुद्धा खूप दमलो आहे, मागची 2 वर्ष त्या रेवाची फाईट करून दमलो खूप, सुरुवाती तर तिने मला इमोशनल त्रास दिला, मग त्यानंतर मात्र अचानक गायब काय झाली, त्या वस्तीत आहे हे तुला माहिती झालं आणि मग तू तिच्यावर दया दाखवली आणि तिला मात्र आपल्या घरात घेऊन आली। तेव्हा रमा म्हणते की हो ना, तेच चुकलं आपलं, म्हणजे माझं, अहो पण तिने चित्रच तसं माझ्यासमोर उभं केलं होतं, तुम्ही तर माझ्यासोबत तिकडे आला होता, तुम्ही बघितलं होतं की तिची अवस्था काय होती आणि कुठल्या परिस्थितीत ती होती, मग अशा वेळी आपण काय करणार होतो। तर अक्षय म्हणतो की हो ना, रमा म्हणते की हो ना, दया दाखवणं हे गरजेचं होतं। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं त्याच वेळेला मात्र तू दुसरीकडे तिची सोय करायला हवी होती, तेव्हाच काय तो निकाल लागला असता आणि हे सर्व काही जे घडलं होतं ते घडलं नसतं। मला तेव्हाच जाणवलं होतं की ज्या क्षणी तिने आपल्या घरात पाऊल ठेवलं अगदी त्याच क्षणाला मला जाणवलं होतं काहीतरी ती आपल्याला त्रास देणार, घरातील वातावरण दूषित करणार, या सर्व गोष्टीचं मला खूप टेन्शन आलं होतं। तेव्हा रमा म्हणते की हो माझं जरा चुकलं, मी अतिविश्वास तिच्यावर दाखवला। तेव्हा अक्षय म्हणतो की हो ना, तो तुझा स्थायी असा भाव आहे, तू पटकन कुणावर विश्वास ठेवते, पटकन कुणाला दया दाखव, स्थायी अगदी भाव आहे तुझा। तर रमा विचारते की म्हणजे काय। अक्षय म्हणतो की वाईट तसं काही नाही, आपण लोकांबद्दल तसा चांगलाच विचार करावा, पटकन माफ सुद्धा करावं, पण प्रत्येक वेळेला चांगुलपणा इतका नाही चांगला करून जमत, लोक त्याचा गैरफायदा घेतात। तर रमा म्हणते की ठीक आहे आता बाद झालं, जेवणाचं पहा ना, मला भूक लागली, किती वेळ आहे अजून जेवण येण्यासाठी, एकतर खूप भूक लागलेली आहे। तर अक्षय म्हणतो की अगं जरा धीर धर, येथे रेडी नसतं। तर रमा म्हणते की ठीक आहे, तोपर्यंत मी मऊ बेडवर मस्त आनंद घेते। तेव्हा अक्षय रमाकडे पाहत असतो आणि रमा मस्त तिथे येऊन झोपते आणि एक डोळा वर करून अक्षयकडे पाहत असते। तेव्हा अक्षय सुद्धा धावतच रमाजवळ येतो आणि ह्या मऊ बेडचा आनंद आपण दोघांनी एकत्र घ्यायला हवा असे तो रमाला म्हणतो। तेव्हा मुद्दाम रमा न ऐकल्यासारखं करते आणि विचारते की काही म्हणालात का। अक्षय रागाने म्हणतो की नाही, काही नाही, आणि अक्षयला म्हणते की जरा पाठ टेकून बसा, तुम्हाला बरं वाटेल। तेव्हा अक्षय म्हणतो की खरंच ऍक्च्युली बरं वाटतं ग। खुश होऊन अक्षयकडे बघून हसत असते आणि अक्षय तिच्याकडे बघून हसतो। हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये रमा आणि अक्षय खूप छान तयार झालेले असतात आणि एका रोमांटिक जागी ते आलेले असतात डेटवर। तेव्हा आता तो रमाचे डोळे झाकतो आणि रमाला तेथे घेऊन येतो। रमा ती जागा आणि ते समोरचं जे काही रोमांटिकपणा आहे तो बघून खूप खुश होत असते। तर अक्षय तिला म्हणत असतो आता राजा राणीचा संसार सुखाचा होईल, आणि तेव्हा रमाला जो काही आय लव्ह यू नावाचा रमा नावाचा केक असतो तर अक्षय घेऊन येतो। तोपर्यंत जो काही फुलांचा बुके असतो तर तो रमाच्या हातात देतो। रमा ते बुके घेऊन अगदी आपल्या चेहऱ्याशी कुरवळत असते, परंतु त्या गुलाबाचा एक काटा मात्र रमाच्या बोटाला टोचतो। रमा जोरात असे ओरडते आणि त्यातून रक्त निघते। तेव्हा रमा ही आपल्या मनात म्हणते की सुख जेव्हा टेपेला जातं तेव्हा भीती वाटते, कारण तिथूनच दुःख, आणि अक्षय तो केक घेऊन येतो आणि रमाला म्हणतो की असं काही होणार नाही। रमाला जवळ घेतो आणि सर्व काही आता रमा छान होणार आहे, आणि तो रमाच्या हातात बोटाला जे रक्त आलेले असते तर तो आपल्या जिभेने चाटून घेतो। दोघे एकत्र येतात। त्यामुळे आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।